नमस्कार मंडळी. आज बघा स्पंज चीज डोसा. हे मी 2 वाट्या तांदूळ 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे. ती 1 दिवस भिजवून 12 तास भिजवायचे आणि 12 तासांनी वाटायचे. वाटून झाल्यानंतर त्याला रेस्ट करून ठेवायचे. त्यामध्ये जेव्हा दळताना आपण 1 वाटी पोहे भिजवून घालायचे. चांगलं मिक्स करून मग ते रात्रभर झाकून ठेवायचे गरम जागेला. आणि हे मी हे करते सांबर करते लाल भोपळा, तुरीची डाळ, कांदा, टमाटा हे सर्व घालून मी कुकरमध्ये शिजवून घेतलेले. ते मॅश करून मी फोडणी दिलेले. फोडणीला मी जिरे, मोहरी, कढीपत्ता, आणखी हिंग हेच फक्त घालते मी. आणखी मग आपलं लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट, धना जिरा पावडर हे घालून आपण सांबार केलेलं आहे डोशाबरोबर खायला. आणि हा स्पंज डोसा बघा कसा त्याला बबल्स कसे आलेत. तर हे पोहे घातल्यामुळे बबल्स येतात. आणखी असं एकदा तुम्ही नक्की करून बघा. त्याच्यावरती आपल्याला चीज घालायचं आहे. तर मी केचप लावलेलं आहे. परत लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे. परत कांदा, टमाटा, कोथिंबीर, आणखी चिली फ्लेक्स, चाट मसाला आणि नंतर शेवटी चीज घालायचं. झाला चीज. कसं वाटलं तुम्हाला? तुम्ही नक्की एकदा करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ही रेसिपी एकदम छान आहे. मुलांना खूप आवडते. मुलं हे बबल्स कसे येतात ते स्पंज चीज डोसा म्हणून, त्यामुळे ते त्याला बबल्स येतात. आणखी हा डोसा थोडासा जाडच असतो. बघा मी सर्व काय त्याच्यावरती आपल्याला कांदा, टमाटा एकदम बारीक चिरलेले, कोथिंबीर घातलेली, आणखी चिली फ्लेक्समुळे थोडंसं तिखट लागते. आणि हे नाही घातली, हिरवी मिरची घातलेली नाही आहे. थोडा वेळ आपल्याला झाकण लावून चीज वितळून घ्यायचे. तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, कारण तुमच्या सपोर्टची मला गरज आहे. आणखी अशाच नवीन रेसिपीला आपण परत भेटूया. कसे वाटले तुम्हाला ही रेसिपी? बाय. धन्यवाद.